राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील बाबासाहेब भाऊसाहेब पवार यांच्या शेतातील विहिरीची केबल वायर चोरी। त्यामुळे माहेगाव येथील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। बाबासाहेब पवार यांच्या शेतामधील विहिरीतील केबल वायर चोरीला गेल्याची फिर्याद राहुरी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली। या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या शेती कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे। दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता बाबासाहेब भाऊसाहेब पवार यांनी विहिरीत पाणी दिल्यानंतर दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता केबल वायर नसल्याचं निदर्शनास आलं। ही केबल वायर अंदाजे 15,000 रुपये किमतीची होती। अगोदरच मिठाकुटीस आलेला शेतकरी अशा चोऱ्यांमुळे हतबल झाला। एका वर्षात 3 वेळा वायर चोरीमुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या पुन्हा डोळ्यात पाणी आलं। भाऊसाहेब पवार यांच्या शेतातील वायर चोरीमुळे इतरत्र शेतकरी सुद्धा चिंतेत असल्याचं समजतं। या घटनेची फिर्याद राहुरी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आल्यानंतर नागरिकांनी वायर चोरणाऱ्या चोरांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। त्यानंतर लगेचच पोलीस अधिकाऱ्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आणि तपास सुरू केला। फिर्यादी यांनी विहिरीच्या आजूबाजूला व परिसरात केबलचा शोध घेतला, परंतु केबल मिळून आली नाही। माहेगाव परिसरातील अनेक लोकांच्या विहिरीवरील केबल वायरही चोरीला गेल्याचं समजतं। ही घटना शेतकऱ्यांसाठी एक गंभीर समस्या आहे, कारण त्यामुळे त्यांच्या शेतीचं काम बाधित होतं। या घटनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झालं। चोरट्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सुरक्षा उपाययोजना म्हणून CCTV कॅमेरा बसवण्याचा निर्णय शेतकरी घेत आहेत। त्याचबरोबर या सरकारचं आणि पोलीस प्रशासनाचं किती नियंत्रण या गुन्हेगारीवर आहे असा प्रश्न भाऊसाहेब खेवरे यांनी उपस्थित केला। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी। भाऊसाहेब खेवरे, माझी शेती माहेगाव शिवारामध्ये आहे। त्या ठिकाणी प्रवरा नदीवरती आमच्या सर्वांच्या जे माझ्या पाठीमागं उभे यांच्या प्रत्येकाचे मोटर आहे। मोटरीला जो कनेक्शन लागते ती तांब्याची वायर लागते। त्या वायरीचा खर्च म्हणजे जवळजवळ एकाची 10 ते 15,000 रुपयाची एकाची केबल आहे। आणि या अज्ञात चोरट्यांनी काल रात्री 10 वाजता ते केबल कापून नेलेलं आहे। शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आधीच मेटाकुटीस आलेला शेतकरी आणि हे केबल गेल्यामुळे त्याच्या पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आलेलं आहे। या सरकारचं आणि या पोलिसांचं किती नियोजन या गुन्हेगारीवर आहे हे मलाही सांगता येणार नाही। एका वर्षात जर 3 वेळेस केबल जात असेल तर या शेतकऱ्याने करायचं काय? शेवटी फाशी घेणं किंवा आत्मदहन करणं, आत्महत्या करणं हाच एक पर्याय शेतकऱ्यापुढे राहिलेला आहे। तेव्हा माझी पोलीस स्टेशनला कळकळीची विनंती का आपण या केबलीचा शोध घेऊन या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, एवढीच इच्छा व्यक्त करतो।